जसं की आपण पाहत आहेत नवी मुंबई महानगरपालिका जे सार्वत्रिक निवडणूक सुरू आहेत 2026च्या निमित्तानं अनेक 111 उमेदवार आहेत त्यांच्याशी आज बोलत आहोत. आपल्याबरोबर मडवी मॅडम आहेत, प्रभाग क्रमांक 8 मधून ते उभे आहेत BJP कडून. मॅडम काय सांगणार आहात, कसं प्रचार सुरू आहे आणि कुठले एक नवीन विषय घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहात, कसं रिस्पॉन्स मिळतोय? पहिल्यांदा मी सगळ्यांना नमस्कार करते. मी BJPची एक कार्यकर्ता आणि BJPने माझ्यावर विश्वास ठेवून जे आम्हाला नागरिक हक्कासाठी न्यायासाठी मी उमेदवार नाही आहे, तर माझ्यासमोर असणारी जनता आमची सगळी माझ्यासोबत उमेदवार आहे. कारण न्याय हक्कासाठी हा आमचा लढा आहे आणि प्रगतिशील मार्गावर व्यासपीठावर आम्ही चालण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे की जर आपण न्याय हक्क देण्यासाठी एखादा ठोस चांगला माणूस तिथे असला तर आपण प्रगतिशील मार्गावर जातो. म्हणून आम्ही हे कार्य करत आहोत. काय असं तुम्हाला वाटतंय की कारण तुम्ही काय नवीन नाही आहात, पूर्वी सुद्धा नगरसेवक म्हणून पद तुम्ही उपभोगलेले आहेत. नवीन कोणते विषय आहेत जे अद्यापही झालेले नाही असं तुम्हाला वाटतं? बरेचसे आहेत. आता गावाची संख्या लोकसंख्या वाढत आहे, विभाग वाढत आहे. तर पहिली माझी स्पेशल प्रायव्हसी असेल की एक मोठी पाण्याची टाकी मला उभारायची आहे की जेणेकरून पूर्ण गावाची लोकसंख्या, पूर्ण गावाला पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आणि ज्येष्ठांसाठी, वृद्धांसाठी किंवा बचत गटासाठी किंवा लेडीज ज्या काम करत आहेत त्यांच्या ज्या शासनाच्या योजना येतात त्या राबवण्यासाठी आणि वॉटर मीटर गटर जागोजागी प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी तयार आहे. आज या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अनेक प्रश्न उद्भवत आहेत, लाईटीची सुद्धा मोठा विषय आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यावरती तुमचं कसं काम असणार आहे त्या संदर्भात? आता DP प्लॅनमध्ये आम्ही बरेचशा लोकसंख्या वाढते, विद्युत प्रवाह कमी पडतो आहे, त्या अनुषंगाने आम्ही सगळे विषय घेतलेलेच आहेत. पण जोपर्यंत आपले जसं नाही का म्हणतो शाळेमध्ये तुम्ही चांगल्या परीक्षा देऊन परीक्षा पास करत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्कलिस्ट मी पहिल्या नंबरने आले किंवा त्या विषयात मी पास झाले हे सांगता येत नाही. तसेच मी निवडून आल्यानंतर याच्यातले सगळे लाईट असो किंवा पाण्याचे प्रश्न असो, गटर, वॉटर मीटर प्रभागामध्ये एक ठोस काम करण्यासाठी हात प्रबल पाहिजे आणि आणखीन प्रबल होण्यासाठी हे काम मी करणारच आहे. आणि लाईटीचे, पाण्याचे सगळे प्रश्न मी सोडवणार आहे. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये प्रभागाची रचना आलेली आहे. लोकांना अद्यापही माहिती नाही आहे निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडली पाहिजे. या संदर्भात तुम्ही जनजागृती म्हणून काय सांगा? यासाठी मी एवढंच सांगेन का जरी प्रभाग अ ब क ड असला तरी काम पक्षाचं आहे आणि फक्त कमलच चिन्ह बघून त्यांनी आम्हाला निवडून द्यावं आणि करावं. कारण आम्ही पॅनलमध्ये आलो, आम्ही पॅनलमध्ये येणारच आणि ही जे प्रभागाची कामं आहेत ते आम्ही करणार. म्हणून मी प्रभागातल्या सगळ्या नागरिकांना विनंती करते की सांगते की पॅनल सिस्टममध्ये समजून घेण्यासाठी रोजच नेटवर्क, TV माध्यम, व्हॉट्सअप याच्यावरनं तरी येणार आहे. पण मी लोकांना सांगू इच्छिते की 2 मशिनी असणार आहेत, रंग वेगवेगळे असणार आहेत आणि तिथे चिन्ह असणार आहे. म्हणजे त्या चिन्हावर तुम्ही 4ही बटनांवर जेव्हा तुम्ही बटन दाबाल तेव्हाच ते तुमचं ॲक्युरेट मतदान होणार आहे. हे आम्ही तेही समजावून सांगत आहोत की तुम्ही कसं मतदान करायला हवं आणि काय करायला हवं. यावेळेचं रिझल्ट काय येईल असं वाटतं? यावेळेचा रिझल्ट आमचा कमळाचाच येणार आहे, भाजपाच. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण भारतीय जनता पार्टीचा आपली निशाणी, आपली निशाणी. तर आपण पाहू शकता एकंदरीत महिलांमध्ये उत्साह आहे. निवडणुकीचं या ठिकाणी प्रचार सुरू आहे. BJPचं प्रभाग क्रमांक हे 8 आहे. पाहावं लागेल येणाऱ्या 16 तारखेला याचा रिझल्ट येणार आहे. कोण विजयी होईल हे सुद्धा येणाऱ्या 16 तारखेलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
कॅमेरामॅन किरण वाटेसह मी विशाल टोणगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई. नमस्कार, मी प्रियदर्शिनी इंदलकर. मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की येत्या 15 जानेवारी 2026 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत. तर आपला मौल्यवान मतदानाचा हक्क जरूर बजावा. कर मतदान, सांगते संविधान.